आज बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये बिग बॉसने स्वतःहून आयुषला कॅप्टन्सी ताटामध्ये आणून दिलेली आहे. विशालने असा काय गेम खेळला त्यामुळे एका दगडात त्याने 2 पक्षी मारलेले आहे. त्याचबरोबर घरामध्ये गणपतीचं आगमन झालेलं आहे. बरंच काही एपिसोडमध्ये बोलण्यासारखं, तर चला एपिसोडची सुरुवात करूया. एपिसोडच्या सुरुवातीलाच आपण पाहतो, की बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी टास्क होणार होता. आता हा मस्का लावण्याचा टास्क होता. बिग बॉसने टास्क काय आहे ते आधी घरातल्या लोकांना कळूच दिलं नाही, कारण स्वतः बिग बॉसनेच हा टास्क कंडक्ट केलेला आहे. आता बिग बॉसने काय केलेलं आहे, की गुप्त वोट करून कॅप्टन निवडायची प्रक्रिया या टास्कमध्ये ठेवली आणि यामुळे सगळ्यात मोठं नुकसान जे आहे ते रोशनचं झालेलं आहे. कारण काय आहे मित्रांनो, ज्यावेळेस एखादा टास्क टीम पाडून खेळला गेला असता, तर त्यावेळेस रोशनचे जिंकण्याचे चान्सेस जास्त होते. पण ज्यावेळेस अशा प्रकारे गुप्त वोटिंग होणार होतं, त्यावेळेस आयुषच्या बाजूने पूर्ण घर आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि तरीसुद्धा तशाच पद्धतीचा टास्क जो आहे तो बिग बॉसने आणला आणि तो टास्क इझिली आयुषने जिंकलेला आहे. कारण घरातले सगळ्यात जास्त मेंबर हे आयुषच्या बाजूने आहेत. हे महाराष्ट्रापासून लपलेलं नाहीये. हे बिग बॉसला सुद्धा माहीत आहे. तरीसुद्धा बिग बॉसने काहीतरी मध्ये थोडासा ट्विस्ट आणून हा टास्क ठेवला आणि खूप ईझी पद्धतीने आयुषला कॅप्टन्सी त्याच्या पदरात नेऊन दिली आणि असं सांगितलं, की बघा टास्क आयुष जिंकलेला आहे. तर टास्क काय होता मित्रांनो? साधा सरळ टास्क होता. 2 कॅप्टन्सी उमेदवार होते. एक म्हणजे रोशन आणि दुसरा म्हणजे आयुष. 5-5 लोकांच्या 3 टीम पाडल्या होत्या. त्यांना जो आहे तो ब्रेडला मस्का लावून गुपित वोट करायचं होतं. लाल मस्का आयुषचा होता, निळा मस्का रोशनचा होता. आता या 2 लोकांना सुद्धा संधी दिली होती बिग बॉसने, की बाबा तुम्ही या 5 मधील 2 वोट बाद करू शकता. म्हणजे एकूण 4 वोट बाद होतील आणि ज्याचं राहिलेलं वोट आहे ते निर्णायक वोट असणार आहे. आता तुम्हा सगळ्याला माहीत आहे, की आयुषची बाजू घेणारे कंटेस्टंट किती आहेत आणि आयुष ओपनली प्रेडिक्ट करू शकत होता, की जी टोळी आहे ती मला वोट करणार नाही. तरी विशालने एक मध्येच ब्लंडर गेम खेळला. त्याने आयुषला वोट केलं. पण हे सगळ्याला माहीत होतं, की विशाल हा बिग बॉस खेळून आलेला आहे आणि तो अशा प्रकारचं वोट करूच शकतो. ह्याच्यामध्ये नवीन काहीच नव्हतं. आता विशालने इकडे एका दगडात 2 पक्षी मारायचं काम केलं. एक तर रोशनला पण नाराज केलं नाही, कारण रोशनला हे सांगू शकत होता, की आयुष जे आहे ते माझं वोट बाद करेल. त्यामुळे मी त्याला वोट केलं आणि आयुषला सुद्धा नाराज केलं नाही आणि आयुषला टोळीमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जी झुंडवाली लोकं होती त्यांना आयुषच कॅप्टन हवा होता. त्यामुळे हे सगळं जे आहे ते ओपन बिग बॉसने अशी कॅप्टन्सी धरली आणि आयुषला दिली, की बाबा हे घे कॅप्टन्सी. मला असं वाटतंय काहीतरी वेगळा टास्क असता, म्हणजे गेल्या वेळेस जसा टास्क होता तसा काहीतरी टास्क असता, तर रोशनचे जिंकण्याचे जास्त चान्सेस होते. पण या टास्कमध्ये रोशनचे जिंकण्याचे अजिबात सुद्धा चान्सेस नव्हते. बिग बॉसने जे आहे ते सरळ-सरळ इकडे आयुषला कॅप्टन बनवण्याचं प्लॅन केलं होतं आणि या टास्कचं जे उत्तर आहे तेच आहे, की आयुष कॅप्टन झालेला आहे. आता कोणी कोणाला वोट केलं हे सगळ्याला माहीत आहे. फक्त विशालने ब्लंडर खेळला आणि राकेशने एक ब्लंडर खेळला. बाकी प्रेडिक्टेबल वोटिंग झालेलं आहे. त्या वोटिंगमध्ये काहीच बदल नाहीये. आता सगळ्यांचं हेच म्हणणं होतं, की रोशन जो आहे तो विशालचा ऐकला आणि तशा पद्धतीचा गेम खेळेल. तन्वी तर रोशनच्या तोंडावर म्हणते, की नाही तू कॅप्टन झाला असता त्याचंच ऐकलं असतं आणि त्याचंच सगळं केलं असतं. म्हणजे समोर तोंडावरती रोशनला म्हणते, की "तू वेडपट आहे. तुला काही कळतच नाहीये, कारण तू विशालचं ऐकशील." रोशनच्या जागेवर दुसरं कोणी असतं ना, तर तन्वीचा आवाज जागेवरच बंद केला असता. पण तो बिचारा साधा आहे, प्रामाणिक आहे, रिअल वागतोय घरामध्ये. हीच त्याची सगळ्यात मोठी चूक आहे आणि जो माणूस खरा वागतो, रिअल वागतो, त्याला जनता सपोर्टच करत नाही. मी तुम्हाला लिहून द्यायला तयार आहे. जे ड्रामे करतात, जे येऊन मिमिक्री करतात, जे येऊन काहीही करतात, अशा लोकांना जनता खूप जास्त सपोर्ट करते आणि बिग बॉसच्या घरात तेच आहे. तुम्ही सोशल मीडियावरती बघा ना, जे लोकं उघडे नसतात, जे लोकं शिवीगाळ करतात, त्यांच्या रीलला मिलियन्समध्ये व्ह्यूज असतात. पण ज्यांचे कंटेंटमध्ये क्वालिटी असते, काहीतरी एज्युकेशन असतं, काहीतरी देण्यासारखं असतं किंवा साधा कंटेंट असतो, त्याला कुणीही बघत नाही. कळतंय ना मला काय म्हणायचं? तर तसंच आहे घरातल्या लोकांचं, की तो रोशन साधा आहे, पण त्याला कोणी सपोर्ट नाही करणार. त्याला म्हणणार, की "नाही बाबा, तू ह्याचं ऐकशील, त्याचं ऐकतील." आणि जो गेम खेळतोय, जो बरोबर प्लॅनिंग करतोय, त्याला सगळे लोकं सपोर्ट करणार. हा समाजाचा नियम आहे. तसाच नियम बिग बॉसच्या घरात चाललेला आहे. त्यामुळे मी इकडे तुम्हाला हे सांगत बसणार नाही, की कोणी कोणाला वोट केलं. हे प्रेडिक्टेबल होता. हा टास्कच प्रेडिक्टेबल होता. आयुषसाठी बिग बॉसने सगळंच्या सगळं पणाला लावलं कॅप्टन बनवण्यासाठी आणि बिग बॉसने असा टास्कच का डिझाइन केला आणि या टास्कमधून नक्की बिग बॉसला काय मजा आली आणि नक्की काय कंटेंट भेटलाय, ते मेकर्सच सांगू शकतात. कारण अतिशय फालतू टास्क होता. या टास्कमध्ये लेव्हल प्लेइंग फील्डच नव्हती. मी तुम्हाला सांगतो लेव्हल प्लेइंग फील्डच नव्हती. जर का 2 टीममध्ये टास्क झाला असता, काहीतरी रंजक पाहायला मिळालं असतं आणि कमीत कमी रोशनचे जिंकण्याचे थोडेसे तरी चान्स झाले असते. पण बिग बॉसला हे मान्य नव्हतं आणि बिग बॉसने हे केलेलं आहे. त्यामुळे कोणी कोणाला वोट केलं, कोणाचं काय प्लॅनिंग होतं, हे सांगायची काहीच गरज नाही. तुम्हा सगळ्याला माहीत आहे, की काय झालं होतं. फक्त मला थोडंसं एका गोष्टीचं हसायला येतंय, ते म्हणजे राकेशची कॅप्टन्सी उमेदवारी आयुषने रद्द केली. करेक्ट आहे. ज्यावेळेस वोटिंग करायची पाळी आली त्यावेळेस
राकेशने ना रोशनला वोट केलं ना आयुषला वोट केलं आणि नंतर दोघे जाऊन गळ्यात मिळाले. जसं विशाल बोलला तसा. मला हे समजत नाही, की नक्की तुम्ही काय करताय काय? म्हणजे आतून तुमच्या मनामध्ये काळ आहे आणि वरून दाखवायचं, की बाबा खूप भारी आम्ही मित्र आहेत. म्हणजे आयुषने ही कॅप्टन्सी तर राकेशला डेडिकेट केली. नक्की का केली? सोनाली नंतर म्हणली, "अरे मी सगळं तुझ्यासाठी केलं होतं आणि तू त्याला का डेडिकेट केली?" म्हणजे फक्त कॅप्टन्सी उमेदवारी गेल्यामुळे हरलेला राकेश आज सुद्धा त्याचा मनातला राग आणि त्याच्या मनातलं काळं-बेरं सगळं महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि आयुषने सुद्धा कसा राकेश आपल्याबरोबर येणार नाही हे सगळं पाहिलं होतं. दोघांनीही गेम खेळला आणि दोघं काय दाखवतात, मिठ्या मारतात एकमेकांना. म्हणजेच ही लोकं फक्त गेम खेळतात. हे महाराष्ट्र बघतोय आणि जी रिअल लोकं आहेत ती मागं राहतात आहे रोशनसारखी. खरं तर हा पर्सनॅलिटीचा शो आहे. पण कुठंच मला या लोकांची पर्सनॅलिटी दिसत नाहीये. तन्वीने स्वतःच कबूल केलेलं आहे त्या बारक्याबरोबर बोलताना, कालूडॉनबरोबर, की हा गेम आहे ना म्हणून मला इकडे भांडावं लागतं. विशालने स्वतः दिसतोच आहे, की तो कसा त्याने एक स्वतःला एका कॅरेक्टरमध्ये घालून घेतलेला आहे. इकडे खूपच कमी रिअल लोकं आहेत. म्हणजे खूपच कमी लोकं रिअल आहेत आणि जे रिअल आहेत त्याला व्हॅल्यू नाहीये. इकडे दिव्या रिअल आहे, तिला कोणी व्हॅल्यू देत नाहीये. इकडं तो रोशन रिअल आहे, त्याला कोणी व्हॅल्यू देत नाही. ती रुचिता बडबडी असू दे, काय असू दे, पण ती रिअल वागते, पण तिला कोणी व्हॅल्यू देत नाहीये. सागर कारंडे रिअल वागतोय, पण त्याला कोणी व्हॅल्यू देत नाहीये. व्हॅल्यू कोणाला आहे? जे नाटक करतात, जे ड्रामा करतात, अशा लोकांना व्हॅल्यू मिळते बिग बॉसच्या घरामध्ये आणि हे आज स्पष्ट झालेलं आहे. एवढी दोघली लोकं आहेत ना ही सगळी, फक्त गेमच्या नादामध्ये अशा प्रकारचा गेम खेळत आहेत. मला असं वाटतंय, की यामुळेच महाराष्ट्राचा अजून कोणीच फेव्हरेट नाही झालं. ना महाराष्ट्राचा राकेट फेव्हरेट झाला आहे, ना महाराष्ट्राची दीपाली फेव्हरेट झाली आहे, ना प्राजक्ता फेव्हरेट झाली आहे, ना करण फेव्हरेट झाला आहे, ना विशाल झाला आहे किंवा ना रुचिता झाली किंवा ना अनुश्री झाले. कोणीच फेव्हरेट याच्यासाठीच नाहीये, कारण ही लोकं यांची रिअल पर्सनॅलिटी दाखवतच नाहीयेत. ज्या दिवशी यांची रिअल पर्सनॅलिटी दिसेल, त्या दिवशीच ही लोकं लोकांना कनेक्ट होतील, तोपर्यंत होणार नाही. आणि बिग बॉसचा हा जो रडीचा डाव आहे, तो बिग बॉस प्लीज बंद करा यार. काहीतरी लेव्हल प्लेइंग फील्ड ठेवलं असतं ना, तर मला असं वाटतं की काहीतरी बरं दिसलं असतं. पण सद्यस्थितीमध्ये लेव्हल प्लेइंग फील्ड अजिबात सुद्धा दिसत नाहीये. घरामध्ये मागे गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि काय भारी वाटलं यार. म्हणजे आरती झाली गणपतीची आणि काय या लोकांनी डान्स केला आणि राकेश बापटनी स्वतः हाताने मूर्ती कोरलेली आहे. मूर्ती सजवलेली आहे, मूर्ती त्यांनी बनवलेली आहे आणि साकारलेली आहे मूर्ती. ते छान वाटलं बघून आणि पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरात गणपती बसतात आहे. तर गणपती बाप्पा आल्यामुळे खूप छान वाटलं. तो पार्ट खरंच बघण्यासारखा होता. त्यानंतर तन्वी जी आहे तिने डायरेक्ट चादर नेल्याचा संशय हा विशालवरती घेतला आणि नाही ती बोलली, फक्त संशयावरून. आणि नंतर आयुष म्हणला, की मी घेतल्यानंतर त्याचा आवाज बंद झाला. राधाने जे काही टोमणे मारले, "आत्ता बोल, आत्ता बोल. आत्ता काय झालं तुझं? मला माझ्या मित्रावरती विश्वास आहे, की तो असं कधीच काय करणार नाही." राधा बोलते आणि तन्वीचा आवाज बंद. म्हणजे तन्वी आहे ना, एवढं फेक वागते ना, तिचं फेकनेसपणा अक्षरशः दिसतोय. उघड्या डोळ्याने दिसतोय, की ते किती फेक वागते ते. आणि तिला का हे वाटत नाही, की बाबा तू फेक वागते ते लोकांना कळणार नाही. 100 कॅमेऱ्यामध्ये अशा प्रकारचे ड्रामे लपतात का? मला असं वाटतं, की अशा प्रकारचे ड्रामे अजिबात सुद्धा लपत नाहीयेत. त्यामुळे हे जे फेक नरेटिव्ह पकडलाय दीपाली सय्यद असो किंवा तन्वी असो, विशाल असो, राकेश असो, या सगळ्यांनी रिअल फेस दाखवणं गरजेचं आहे. नाहीतर यांना लोकं अजिबात कनेक्ट होणार नाहीत. करण जो आहे, तो स्वतःलाच म्हणतो, की मला असा गेम खेळायचा आहे, तसा गेम खेळायचा आहे. पण करण किती जरी गेमचा विचार करत असला, तरी लोकांशी अजून कनेक्ट झालाय का? तर अजिबात सुद्धा झालेला नाहीये. जसं अनुश्री बोलत होते, की करणला असं वाटतंय, की मी बिग बॉसच्या पुढे जाऊन गेम खेळू शकतो, पण तसं नाही होऊ शकणार आहे. बिग बॉस कोणाचा कधी काटा काढेल हे कळणारच नाही. म्हणजे बिग बॉसने बघा करणकडली चावी काढून पण घेतली आणि नंतर करणला विचारतात, की "चावी कुठे आहे तुमची?" आणि करण हसतात आहे अक्षरशः. म्हणजे बिग बॉसच्या पुढे जायचं नाही. बिग बॉस काही करू शकतात. इकडे सगळ्यात सचिन जो आहे, त्याने रोशनला वोट केलं. मला असं पहिल्यापासूनच वाटतंय, की सचिन जो आहे ना कोणत्याच ग्रुपमध्ये नाहीये. तो स्वतः जो आहे तो इकडे खेळायचा प्रयत्न करत आहेत. आता एपिसोडमध्ये बाकी बरेच ड्रामे झाले. जास्त बोलण्यासारखं नाहीये. मला एवढाच मुद्दा मांडायचा होता, की कशाप्रकारे अनफेअर गेम झालेला आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, की सागर कारंडे सगळ्या लोकांना गोळा करतोय आणि सांगत आहे, की आता या लोकातलं कोणीतरी बाहेर पडणार आहे आणि नंतर ही लोकं अजून भैसटणार आहेत. अजून रविवारपासून काय-काय करायला चालू करतील. मला असं वाटतं, की ह्या लोकांनी ऑलरेडी जे करायचं ते केलेलं आहे आणि हे अजून करणार आहेत. तुमच्या टीममधली लोकं कधी काय करतात हे महाराष्ट्र पाहण्यासाठी उत्सुक आहे. झुंड टीममधली लोकं अजून स्वतःच एक नाही आहेत. त्यामुळे समोरच्या टीमला नावं ठेवण्यात काही लॉजिक नाही आहे. तुमच्या टीममध्ये आपापसात किती भांडणं आहेत
हे बघा, ना तुम्ही त्या दिव्याला सपोर्ट करताय, ना तुम्ही राकेशला सपोर्ट केलाय. फक्त तुम्ही प्राजक्ताला सपोर्ट केला होता, पण पण प्राजक्ताचा पण तुमच्या टीममधल्या लोकांना सपोर्ट नाहीये. तर बराच जो आहे तो झेंडूमध्ये गिचमिड काला झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतंय, की हा सगळा जो गेम आहे ना, तो आता ओपन झालेला आहे आणि येणारा जो सोमवार आहे, तेव्हापासून आपल्याला कळेलच, की नक्की घरातले इक्वेशन काय असणार आहेत. त्यात प्रोमो आलेला आहे. रितेश भाऊंनी काय झापले रुचिताला आणि अनुश्रीला. आपण दुपारीच अपडेट दिली होती बाय द वे. काही लोकांना पटली नाही ती अपडेट. पण असते अपडेट. तर आता रितेश भाऊंनी ओपनली प्राजक्ताचा सपोर्ट घेतलेला आहे. हे दिसतंय प्रोमोवरून. म्हणजे प्रोमो मिसलीडिंग असतात आणि रुचिताला झापलेलं आहे आणि ते झापणं गरजेचं होतं. संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आता उद्या भाऊच्या धक्क्यावर काय होईल हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. पण आजच्या एपिसोडमध्ये बिग बॉसचा बायसनेसपणा दिसलाय. त्यामुळे कोणी कोणाला वोट दिलं हे सांगण्यापेक्षा टास्कच किती अनफेअर होता हे ओपन होतं. तुम्हाला काय वाटतं या टास्कबद्दल आणि आजच्या एपिसोडबद्दल? प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि महत्त्वाची सूचना परत एकदा सांगतोय, की मला प्रत्येक शब्दावरती रिव्ह्यू करता येऊ शकतं, पण मी करत नाही. मला असं वाटतं तुम्ही एपिसोड पाहिलेला आहे. तुम्हालाही सगळं कळतं. मेन मुद्द्यावरती बोलणं माझं काम आहे आणि मला असं वाटतं, की तेवढे मुद्दे मी कव्हर केलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं आजच्या एपिसोडबद्दल? प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.